हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू PCMC करिअर फोरम पुणे 33. या पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेले 10 वर्ष एज्युकेशन क्षेत्रामध्ये आम्ही कार्यरत आहोत. अलीकडे एक महत्त्वाचा उपक्रम या PCMC करिअर फोरम अंतर्गत आम्ही पिंपरी चिंचवडकरांसाठी घेऊन येत आहोत. हा उपक्रम नेमका काय आहे त्याचं थोडक्यात माहिती सांगणारा हा व्हिडिओ. आपला मुलगा किंवा आपली मुलगी साधारणतः एज्युकेशनल घेत आहे हे नक्कीच खरं असेल, परंतु हे एज्युकेशन तिच्या भविष्यासाठी खरंच किती महत्त्वाचं आहे किंवा त्या एज्युकेशनचा तिला फायदा नेमका काय होणार आहे याचा अर्थ समजत नाहीये. चला तर मी थोडंसं याला आपण डीपली घेऊन जाऊयात. माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे, 10वी नंतर किंवा 12वी नंतर जे आपण करिअर करतो, हे करिअर करताना आपले मार्क्स किती महत्त्वाचे आहेत? नक्कीच या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे असेल. या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ते मार्क्स फारसे महत्त्वाचे नाही. तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, मी असं का बोलतोय? कारण मित्रांनो, की आपल्या मार्क्सपेक्षा आपण ज्या एंट्रन्स एक्झाम्स देणार आहोत, ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देणार आहोत, याचे मार्क्स जास्त महत्त्वाचे असणार आहेत. म्हणजे एज्युकेशनल किंवा बोर्ड एक्झाम्सपेक्षाही इम्पॉर्टंट करिअरसाठी एंट्रन्स एक्झाम्स किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स महत्त्वाच्या आहेत. मग जर याची सुरुवात करायची आहे, आपल्याला देखील आपल्या मुलांसाठी आपल्यासाठी एक चांगलं करिअर घडवायचं आहे, मग ते इंजिनिअरिंग सेक्टरसाठी असेल, डिफेन्स सेक्टरसाठी असेल, लॉ सेक्टरसाठी असेल किंवा मेडिकल सेक्टरसाठी असेल, हे कसं शक्य आहे? आणि हे शक्य करण्यासाठी मला वाटतं की आपलं फाउंडेशन हे प्युअर असायला पाहिजे. मग एक्झॅक्टली काय फाउंडेशन आहे हा सांगण्याचा हा मराठीतनं तयार केलेला हा खास व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. साधारणतः 6 स्टँडर्ड, 7 स्टँडर्ड, 8 स्टँडर्ड, 9, 10 या स्टँडर्डमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा जर आपण विचार केला तर या पालकांना किंवा विद्यार्थ्यांना एज्युकेशन पलीकडचं काही माहीतच नाहीये, किंवा जरी माहीत असेल तरी त्यासाठी मिळणारा वेळ हा परिपूर्ण आहे की नाही यावर शंका आहे. म्हणजे की एज्युकेशन बरोबर जर आपण एंट्रन्स एक्झामची तयारी केली तर, फॉर एक्झाम्पल, आपण सैनिक स्कूलची तयारी करतोय का? आपण ज्या स्कॉलरशिप एक्झाम आहेत त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या यासाठी काही तयारी करतोय का? ज्या ऑलिम्पियाडच्या एक्झाम्स आहे याची तयारी करतोय का? वैदिक मॅथ, अबॅकस यासारख्या वेगवेगळ्या एंट्रन्सची तयारी करतोय का? स्टुडंटच्या सॉफ्ट स्किल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बद्दलची आपण त्याची काळजी घेतोय का? त्याची IQ टेस्ट, त्याची मेंटॅलिटी टेस्ट याच्यावर आपण काही काम करतोय का? मला वाटतं हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे 10वी नंतर एखादा विद्यार्थी आपल्या करिअर बद्दल जेव्हा विचार करेल, नक्कीच त्याचं फाउंडेशन हे परफेक्ट असेल. म्हणजेच PCMC करिअर फोरम अंतर्गत आम्ही जो मास्टर इन्स्टिट्यूट हा प्रोग्राम सुरू करतोय, ह्या प्रोग्राम अंतर्गत 6 स्टँडर्ड टू 10 स्टँडर्ड पर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या एज्युकेशनल बरोबर आपण एंट्रन्स एक्झाम्स आणि त्यांच्या ओव्हरऑल इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट प्रोग्राम आपण पिंपरी चिंचवडमध्ये सुरू करतो आहोत. खरं तर मागच्या वर्षी आपण काउन्सिलिंग सेक्शनमधून अनेक विद्यार्थ्यांना राईट डायरेक्शन आणि राईट टाइमवर कोणते डिसिजन घ्यायचे यासाठी विशेष काउन्सिलिंग सेक्शन या पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या स्कूल कॉलेजेसमध्ये आपण घेतले होते. यावर्षी आपण स्वतःच्या पिंपरी चिंचवड मधल्या इन्स्टिट्यूट्समध्ये हा प्रोग्राम ऑफिशियली सुरू करतो आहोत. म्हणजेच 6वी बरोबर ज्या ॲडिशनल एंट्रन्स एक्झाम्स आहे याचं आपण पूर्णपणे प्रिपरेशन करून घेणार आहोत. त्याचबरोबर त्या स्टुडंटची ओव्हरऑल डेव्हलपमेंट कशी आहे यावर देखील आपण काम करणार आहोत. विशेष म्हणजे त्याच्या डाएट बाबत आपण काळजी घेणार आहोत. म्हणजेच काय मित्रांनो, आता एखादा विद्यार्थी आपल्या जवळच्या क्लासेसमध्ये जात आहे, सर त्याला तिथे सगळं भेटतंय, मग PCMC करिअर फोरम मध्येच का पाठवायचं? तर याचं उत्तर आहे, मला फक्त विद्यार्थी एका क्लासमध्ये बनवायचा नाही किंवा एका क्लासमधून दुसऱ्या क्लासमध्ये पाठवायचं नाही, तर त्याला त्याच्या आयुष्यात क्लास तयार करण्यासाठी काम करायचं आहे. मग हे कसं शक्य आहे? मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की जर त्या विद्यार्थ्याने त्याच्या एज्युकेशनल बरोबर त्याच्या एंट्रन्सवर आणि ॲडिशनली त्याच्या सॉफ्ट स्किलवर, त्याच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटवर जर काम केलं आणि यामध्ये जर तुम्ही पालकांनी आणि माझ्यासारख्या काउन्सिलर किंवा मेंटॉरनी जर विशेष त्याच्यावर लक्ष दिलं, तर येणारं जनरेशन आपण नक्कीच चांगल्या प्रकारे घडवू शकतो. जसं आपल्याला सांगायला कोणी नव्हतं, तसं ही मुलं तुम्हाला नक्की सांगू शकतात त्यांना इंजिनिअरिंग का करायचंय, त्यांना डॉक्टरेट का करायचंय किंवा मेडिकल फील्डमध्ये का जायचंय, डिफेन्स फील्डमध्ये का जायचंय,
किंवा जे अदर्स ऑप्शन आहेत ते कोणते आहेत, ही सगळी माहिती आपण या एज्युकेशनल प्रोग्राममध्ये घेणार आहोत. मग खरंच या सगळ्याची माहिती हवी आहे का, याबद्दल अधिक जाणून घ्यायचंय का, तर आपण काउन्सिलिंग सेक्शन या पिंपरी चिंचवड शहरामध्ये चिंचवड चाफेकर चौक इन्स्टिट्यूट आणि डांगे चौक इन्स्टिट्यूटला सुरू करत आहोत. आजच तुम्ही आपल्या ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुमचा काउन्सिलिंग सेक्शनची अपॉइंटमेंट घ्या. आपल्या विद्यार्थ्याला किंवा आपल्या पाल्याला त्या ऑफिस मीटिंगमध्ये भेटून घ्या. विशेष म्हणजे आपल्या मुलाला किंवा आपल्या पाल्याला त्या काउन्सिलिंगसाठी अपॉइंटमेंट घ्या आणि त्या काउन्सिलिंगमधून नक्कीच त्याने काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे आणि ते करण्यासाठी किंवा त्याचं जे ड्रीम आहे ते ठरवण्यासाठी काय इम्पॉर्टंट होऊ शकतं, यावर आपण काम करणार आहोत. अधिक माहिती हवी आहे, अधिक इन्स्टिट्यूट्सबद्दल जाणून घ्यायचंय, आपल्या इन्फ्राबद्दल जाणून घ्यायचंय, आपल्या क्वालिटीबद्दल जाणून घ्यायचंय, तर नक्कीच आपल्या पेजला किंवा आपल्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. चला तर मग लवकरच भेटूया. थँक्यू. ऑल द बेस्ट.